श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामृत अध्याय 10वा. नरसिंह मूर्तीचे वर्णन. तिरुमलदासांची आज्ञा घेऊन मी शंकरभट्ट कुरवपुरास निघालो. मार्गात थोडे दूर गेल्यावर ते एका अश्वत्थ वृक्षाखाली थांबले. त्या वृक्षाखाली एक ब्राह्मण त्यांना दिसला. त्यांच्याजवळ एक झोळी व ताम्र पात्र होते. ते सतत श्रीपादांचे नामस्मरण करीत होते. मी त्यांना प्रश्न विचारला, आपण कोण? तेव्हा ते म्हणाले, माझं नाव सुबैया श्रेष्ठी आहे. मी व्यापाराच्या निमित्ताने कांचीपुरमला जात असे. तेथे मी चिंतामणी वेशीच्या मोहात अडकलो. बिल्वमंगल नावाचा व्यापारी केळ्याहून व्यापार करीत येत असे. आम्ही दोघांनी घोड्यांचा व्यापार सुरू केला. त्यात सर्व गमावले. या व्यथेने सुबैयाची पत्नी व मुलगा मरण पावले. मी पिटकापुरमला दुकान उघडले. एकदा अप्पलराजकडे बंधुगण भेटीसाठी आले असता त्यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी पुरेसे धन नव्हते. नाईलाजास्तव एक वराह एवढ्या रकमेचे जिन्नस उधार नेले. मी बंधुगण परत गेल्यावर पैसे परत करण्याबद्दल बजावले. मी खोटे हिशेब दाखवून 10 वराह बाकी दाखवली. मी श्रेष्ठींना म्हणालो, राजशर्मा ऋण फेडू शकणार नसतील तर यांच्या पुत्रांपैकी एकास दुकानात चाकरी करता पाठवावे किंवा स्वतः यावे. श्रीपाद म्हणाले, तुझे ऋण मी फेडीन. ऋण फेडल्यावर तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही. श्रीपादांना घेऊन व्यंकटप्पा सुबैयाच्या दुकानात आले. इतक्यात एक जटाधारी दुकानात आला. त्याला तांब्याचे भांडे हवे होते. त्याच्या दुकानात 32 ताम्रपात्र होते. सुबैया एकच आहे म्हणाला व त्याची किंमत 10 वराह लागेल असे बोलला. तो जटाधारी कबूल झाला. त्याची एकच अट होती, त्याला पात्र श्रीपादांच्या हाताने हवे होते. त्याप्रमाणे श्रीपाद हसत पात्र देत म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण झाली ना? तो आनंदित होऊन निघून गेला. सुबैया म्हणाला, आज मला विशेष धनलाभ झाल्याने राजशर्मांचे 10 वराहाचे कर्ज फिटले. श्रीपाद घरी गेल्यानंतर सुबैयाच्या दुकानात फक्त एकच भांडे शिल्लक होते. श्रीपादाने असाधारण लिहिल्याने पित्यास ऋणमुक्त केल्याची वार्ता दावलनासारखी पसरली. सुबैयाने सर्व मंडळींसमोर ऋण फिटले असे सांगितले. बापांनाचार्याने श्रीपादांना विचारले, ते जटाधारी संन्यासी कोण होते? त्यावर श्रीपाद म्हणाले, या जटाधारीबद्दलच नाही तर सगळ्या जटाधारी संन्याशांबद्दल मी जाणतो. माझे वय 3 वर्षे असे तुम्हाला वाटते, परंतु माझे वय अनेक लक्षण वर्षांचे आहे. मी या सृष्टीच्या पूर्वी होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो. माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊच शकत नाही. मी सर्वत्र स्थितीत असणारे आदितत्व आहे. त्या त्या प्रसंगानुसार त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मी व्यक्त होतो. साकार रूपात नसलो तरी मी नाही असे होत नाही. जीवाच्या ठिकाणी मी अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोशात स्थितीत असतो. मी सर्वव्यापी आहे. सर्व ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत. माझ्या केवळ संकल्पाने ही सर्व सृष्टी निर्माण झाली. मी सर्वशक्तिमान आहे. यावर अप्पलराज म्हणाले, बाळा, तू आम्हास पडलेले कोडे आहेत. तू पुन्हा पुन्हा मी दत्तप्रभू सांगतो. याखेरीज तुला देवाचा अंश असलेला अवतारी पुरुष आहे असे अहंकार म्हणतो असे पिटिकापुरातील ब्राह्मण मानतात. यावर प्रभू म्हणाले, तात आपण म्हणता ते योग्य आहे. वेळ आल्यास पंचमहाभूताचे साक्षीने सिद्ध करीत. यानंतर बापनाचार्य म्हणाले, जटाधारी गेल्यावर 31 भांड्यापैकी एकच उरले. तू काही चमत्कार करून अदृश्य केले का? यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सर्व घटना काळाच्या कर्माच्या अनुसरूनच कोणत्या तरी कारणाने घडत असतात. हे सुबैया दत्त मंदिरात पुजारी होते. सुबैयाने दत्ताची धातूची मूर्ती सोनारास विकली व मूर्ती चोरी गेल्याचे सांगितले. या दोघांनी त्याचे घरी मूर्ती वितळवून त्याचे 32 भांडे केले. देवी संकल्पाने नृसिंहाच्या 32 अवताराच्या अंशाने या भांड्यात प्रवेश केला. या जन्मात पूर्वजन्मीचे ज्ञान होऊन सोनाराने माझी अनन्य भावाने सेवा करून दारिद्र्य नाश व्हावा म्हणून प्रार्थना केली. मी प्रसन्न होऊन दर्शन देऊन पिटिकापुरास येऊन माझ्या हातून तांब्याच्या भांड्याचा स्वीकार करण्यास सांगितले. तसेच 10 वराह देऊन बंध विमुक्तीचा आदेश दिला. सुबैयासृष्टी आमच्याकडून 10 वराह घेणार होता. त्याची व्यवस्था मी केली, परंतु त्यामुळे त्याचे सर्व पुण्य नष्ट झाले व त्याला सांगितले की ते झोळी घेऊन पदार्थ विकून उदरनिर्वाह चालवशील. जेवणातील वरणभात व दोडक्याची भाजी करण्यात तुझे पैसे संपून गेले, म्हणून तुझ्या अण्णांना दशा झाल्यावर या भांड्याचा उपयोग होईल. श्रीपाद श्रीवल्लभ मी स्वतः कृष्ण आहे असे म्हणत त्यावेळी लोकांना ते हास्यास्पद वाटे. त्या अज्ञानातून मी प्रश्न केला, तुम्ही स्वतःच कृष्ण म्हणवता तर अष्टभार्या 16 सहस्र गोपिका या अवतारात आहेत का? यावर प्रभू म्हणाले, अष्टविद्या शक्ती माझ्या भार्या आहेत. मी 16 कला पूर्ण आहे. माझ्या शरीर, मन व आत्मतत्वातून 10 दिशांमध्ये 1000 अशी स्पंदने प्रवर्तित होतात व 16 कला परिपूर्ण असल्याने 16,000 स्पंदने निघतात. त्याच 16 सहस्र गोपी आहेत. पूर्व अवतारात त्या मानव स्वरूपात होत्या. या अवतारात त्या निराकार रूपात आहेत. नरसिंह वर्मांना त्या रात्री नृसिंहाने 32 रूपात दर्शन देऊन कृपा केली. त्या रात्री आम्ही श्रीपादांच्या दिव्य नामाचे संकीर्तन केले. श्रीपादांच्या केवळ स्मरणाने अनेक जन्मातील पापांच्या राशी भस्म होऊन जातात. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुदेव दत्त.